Hello students, I am Vagmari sir. Welcome to all of you in this video. I hope you will be happy and safe. In this video we are going to learn 1.3 little girls wiser than old people. So let's start. Students, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 1.3 लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल हा लेसन बघणार आहोत. या लेसनचे रायटर आहेत म्हणजे ऑथर लिओ टोलस्टॉय, रशियन रायटर. फेमस असे एक ऑथर आहेत. त्यांच्याविषयी थोडी माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. आपण त्या अगोदर समजून घेऊ आणि मग लेसनला आपण स्टार्ट करू. काउंट लिओ निकोलोविच टोलस्टॉय or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on nonviolence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King Jr. Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. इथं काय म्हणले पहा स्टुडंट्स की लिओ टोलस्टॉयचं पूर्ण नाव आहे काउंट लिओ निकोलोविच टोलस्टॉय. जगातील महान अशा लेखकापैकी त्यांना एक महान असे लेखक समजलं जातं. तर त्यांनी मेनी नॉवेल्स म्हणजे अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, शॉर्ट स्टोरीज छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि फिलॉसॉफिकल वर्क्स म्हणजे त्यांनी तत्त्वज्ञान असतं तत्त्वज्ञानावर आधारित देखील त्यांनी काही बुक्स लिहिलेले आहेत, त्यांचे विचार मांडलेले आहेत. मुख्यत्वे हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स म्हणजे त्यांचा एक सिद्धांत होता, तत्त्व होतं अहिंसावादी. म्हणजे महात्मा गांधीच्याही अगोदर अहिंसा तत्त्वाचा स्वीकार जर कुठल्या विचारवंतानं युरोपमध्ये केला असेल तर त्यांचं नाव होतं नॉन व्हायलन्स लिओ टोलस्टॉय होतं. आणि मग त्याच अहिंसा तत्त्वाचा महात्मा गांधी, अमेरिकेतले मार्टिन लुथर किंग ज्युनियर यासारख्या महान अशा व्यक्तीवर त्याचा परिणाम झाला, प्रभाव झाला. म्हणजे मार्टिन लुथर किंग आणि महात्मा गांधी यांच्याही अगोदर अहिंसा नॉन व्हायलन्स या सिद्धांताला मांडणारे काही जे विचारवंत होते त्यातले पहिले म्हणजे लिओ टोलस्टॉय. आणि मग टोलस्टॉयनी लहान मुलांसाठी देखील स्टोरी लिहिलेल्या आहेत जी चिल्ड्रनसाठी. आणि त्या स्टोरीमध्येच आजची जी स्टोरी आहे त्याच्यातलीच एक आहे. आणि या स्टोरीतून ते मोठ्या व्यक्तीबद्दल देखील काय करत आहेत, मोठ्या माणसांना ते एक मेसेज द्यायचा प्रयत्न करत आहेत. तर ही स्टोरी सुरू होण्याच्या अगोदर इथं काही तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ते ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघू काय नेमकी करायची आहे, रीड आऊट करू आणि मग समजून घेऊ. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6. Each member should write at least 5 reasons why fights occur. Example, two children want the same toy. Put together the different reasons written by all group members to make a longer list. या ठिकाणी काय म्हणले पहा, तुम्हाला 4 ते 6 मुलांचा ग्रुप करायचा आहे. मग ग्रुप केल्यानंतर तुम्ही काय करायचं मग तर या ठिकाणी तुम्ही मुलांमध्ये किंवा मोठ्यामध्ये देखील किंवा भांडणं जी होतात त्या भांडणं व्हायची कारणं काय आहेत हे कारणं लिहायची. मग त्यासाठी तुम्ही कमीत कमी ॲटलिस्ट म्हणले या ठिकाणी निदान म्हणजे कमीत कमी 5 रिझन्स तर तुम्ही लिहिणं या ठिकाणी मस्ट आहे म्हणजे आवश्यक आहे. मग जसं की एक उदाहरण दिले भांडणं व्हायची कारणं असतात. जसं टू चिल्ड्रन वॉन्ट द सेम टॉय. 2 मुलांना एकच खेळणं पाहिजे असेल तर ते देखील भांडणं व्हायचं कारण असतं. तशाच प्रकारची दुसरे कोणती कारणं असतात ते तुम्ही त्या ठिकाणी त्याची यादी बनवायची. मग अशा प्रकारे प्रत्येक ग्रुपनं काय करायची ही एक लिस्ट तयार करायची वेगवेगळ्या कारणांची. मग त्यानंतर काय करायचं, नाव ग्रुप 1 विल रीड आउट दिअर लिस्ट while other groups compare it with their list. Mark the common items and note down the new ones. यानंतर काय करायचे की मग प्रत्येक ग्रुपनी त्यांनी तयार केलेली यादी रिझन्सची म्हणजे कारणांची त्याची वाचन करायचं. आणि मग दुसऱ्या ग्रुपने ते वाचत असताना त्यांच्या स्वतःकडे असलेल्या कारणे आणि वाचत असलेली कारणे यांची तुलना करायची. म्हणजे काय तर समजा वाचत असलेली जे काही ग्रुप असेल आणि जे कारणं सांगत असतील आणि तुमच्याकडे जर लिस्ट असेल तुमच्या कारणांची तर या दोघींमधले कॉमन कारणं कोणती एकच भेटली का, म्हणजे साधारण दोघांची कारणं एकच आहेत का
समजा एकच असतील लिहिलेली आणि वाचत असलेली तर ते टिक करायचं. आणि समजा नवीन कुठली कारणं तुम्हाला सापडली असतील तर त्याची काय करायची, नोंद करायची. अशाच प्रकारे प्रत्येक ग्रुपनी काय करायचं आहे, ही प्रोसेस फॉलो करायची आहे. मग शेवटी काय करायचं, क्लासिफाय द रिझन इंटू ट्रिवियल अँड सिरियस वन्स यूजिंग द टेबल बिलो. मग तुम्ही जे कारणं सगळी एकत्र करायची सगळ्या ग्रुपनी आणि मग त्या कारणाला ह्या टेबलमध्ये दिल्याप्रमाणे वर्गीकरण करायचं. म्हणजे काय, एका ठिकाणी तुमची रिझन्स म्हणजे कारणे लिहायची भांडणाची आणि मग त्या कारणांना ट्रिवियल आणि सिरियस अशा 2 भागामध्ये काय करायचं, वर्गीकरण करायचं. म्हणजे त्याला मांडायचं कसं, तर एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, की समजा इथे या ठिकाणी आता तारा आणि तिचे मित्र आहेत. तर इथं तारा आणि तिचे मित्र काहीतरी बोलत आहेत, ते अगोदर बघू. तर इथं मिया काय म्हणतो, की टोटो फॉरगॉट माय बर्थडे. मिया म्हणते की टोटो माझा बर्थडे काय करते, विसरते. आणि मग तारा म्हणते की इट्स अ ट्रिवियल, म्हणजे हे एक क्षुल्लक आहे. ट्रिवियल म्हणजे क्षुल्लक. म्हणजे जे एखादं तुम्ही कारण लिहितात, मग ते कारण लिहिल्यानंतर ट्रिवियल म्हणजे ते क्षुल्लक म्हणजे किरकोळ आहे, साधारण असेल तर त्याला ट्रिवियल म्हणा. आणि समजा एखादं कारण हे सिरियस म्हणजे गंभीर असेल तर त्याला सिरियस म्हणा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लिहिलेल्या कारणांना, रिझन्सना काय करायचं आहे, वर्गीकरण म्हणजे क्लासिफाय करायचे आहे. आता अजून एक इथं मी काय म्हणतोय बघा, बिट्टूज फ्रेंड टेल्स लाईज. बिट्टूचा मित्र काय करतो, खोटं बोलतो. तारा काय म्हणते, सिरियस, दिस इज अ सिरियस रिझन. म्हणजे कसं आता गंभीर आहे, कारण खोटं बोलणं हे खूपच सिरियस असतं, गंभीर असतं, खूप मोठं असतं. त्याच्यामुळे हे कारण जे भांडण्यासाठी हे काय झालं, सिरियस, गंभीर आहे, मोठं आहे असं म्हणता येईल. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हे कळालं असेल की हाऊ टू कंप्लीट दिस ॲक्टिव्हिटी अँड आय विल clear all the things about this activity. So complete the activity. Then we will see our lesson. It means let's start our lesson. It was an early stir. In the yards lay snow and reels ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms, and at this puddle, two girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress, and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in red kerchiefs. आता या ठिकाणी पहा, ही जी स्टोरी आहे जी सुरू होते वेळेस या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, की ईस्टरचा सण हा लवकर आला होता आणि अंगणात बर्फ पडलं होतं आणि गावातून पाण्याची ओढे काय वाहत होते. एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं 2 शेतामधल्या जाणाऱ्या आबोळात वाहत जात होतं आणि त्या डबक्याशी 2 मुली एकमेकांना भेटल्या तिथं. एकजण दुसरीपेक्षा कशी होती, मोठी होती. दोघींना त्यांच्या आईने नवीन कपडे घातले होते. लहान मुलींनी निळा असा ड्रेस घातला होता आणि मोठींनी नक्षी असलेला म्हणजे डिझाईन असलेला येलो ड्रेस घातलेला होता. आणि दोघींनीही डोक्यावर एक लाल रुमाल म्हणजे रेड कर्चिप्स गुंडाळलेलं होतं. म्हणजे थोडक्यात ते काय केलेलं आहे, की त्या ठिकाणी नेमकं कसं वातावरण आहे, थोडक्यात ते डिस्क्राईब केलं या ठिकाणी गावातलं. आणि ईस्टरचा सण काय होता, म्हणजे यावर्षी लवकर आला होता. तर ईस्टर म्हणजे काय, तर एक ख्रिश्चन धर्मामध्ये एक सण असतो, फेस्टिवल, जो की सुट्टीचा दिवस म्हणून देखील सेलिब्रेट केला जातो जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये. आणि ख्रिश्चनांसाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो. येशू ख्रिस्ताचा ख्रिसमस असतो, त्याप्रमाणे हा ईस्टर असतो. मग हे अशा प्रकारे या 2 मुलींची खरी तर इथून स्टोरी आहे, जी लिओ टोल्स्टॉयने इथं तयार केलेली आहे. आणि मग अशा प्रकारे दोन्ही मुली जे येतात, एक लहान आणि एक मोठी आहे आणि गावाच्या एका 2 शेताच्या मध्ये एक बोळ आहे, लेन, आणि त्यामध्ये एक शेणखताचा एक ढिगारा आहे आणि त्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं काय वाहू लागलं आहे आणि अंगणात सगळा बर्फ पडलेला होता. म्हणजे अशा प्रकारचं वातावरण इथं काय केलेलं आहे, इथं आपल्याला डिस्क्राईब केलेलं आहे. तर याच्या पुढे काय होतं आता बघू आपण स्टोरीमध्ये. आफ्टर प्रेयर्स in the church, the two girls went to the puddle, where they showed their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on,
बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. आता या ठिकाणी काय झालं बघा, या स्टोरी आता पुढचा भाग बघायला लागलो आपण, की चर्चमधली प्रार्थना संपल्यावर ह्या दोघी मुली त्या डबक्यापाशी आल्या. आपण इथं आता बघितलं की या दोन्ही मुली डबक्यापाशी आल्या. पण केव्हा आल्या तर ईस्टरचा दिवस होता. चर्चमध्ये त्यांची प्रार्थना असते. चर्चमध्ये त्यांचं एक जसं प्रत्येक धर्मामध्ये एक प्रेयर प्लेस असतं, म्हणजे प्रार्थना स्थळ असतं. त्याप्रकारे चर्च हे एक प्रार्थना स्थळ आहे ख्रिश्चन धर्मासाठी. आणि मग ते चर्चमध्ये प्रार्थना करून ईश्वराची, देवाची किंवा गॉडची म्हणतो ज्याला आपण, त्यांनी प्रार्थना केल्यानंतर दोन्ही मुली काय आल्या, त्या डबका आहे त्या ठिकाणी आपण जे सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आल्यात. मग डबक्याच्या एका साईडला एक मुलगी आणि डबक्याच्या दुसऱ्या साईडला ही दुसरी मुलगी आहे. आता त्यासोबतच पुढे काय होतं की मग ह्या स्टोरीमध्ये बघा, डबक्यापाशी या दोन्ही मुली आलेल्या आहेत आणि त्यांनी एकमेकांना काय केलं आहेत, आपले नवीन ड्रेस दाखवू लागलेत ते आणि तिथं खेळू लागलेत. मग त्यांना काय करायचं डबक्यापाशी येऊन, तर खेळायचं यांना देखील. मग कसं, आता लहान मुलं असल्यामुळे, चिल्ड्रन असल्यामुळे, की नॅचरल आहे की यांना पाण्यामध्ये थोडंसं उड्या मारायला, पाणी उडवायला, त्याला आपण इतका म्हणजे प्लॅश म्हणलेला आहे, प्लॅश इन द वॉटर. पाण्यामध्ये थोडं बहुत पाण्यावर थोडासा जोर देऊन पाण्याला उडवायचा हा प्रयत्न करत आहेत, तर इथं प्लॅश म्हणलेला आहे. तर अशा प्रकारे यांना खेळायचं आहे, म्हणजे थोडक्यात पाण्यामध्ये थपथप आवाज करायचा आहे. जसं आपणाला देखील बऱ्याच वेळेला काय होतं, असं खेळायला आवडतं. म्हणजे छोटी मुलगी जी आहे ती काय करायला लागली आता बघा, या ठिकाणी जिनं काय करते, या ठिकाणी द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. म्हणजे लहान जी मुलगी आहे ती काय करलेली आता, की तिच्या पायात बूट आहेत, नवीन आहेत ते देखील, आणि त्या बुटाला न काढता, तिची काळजी न घेता ती सरळ सरळ काय करते, त्या डबक्यामध्ये आता उतरू लागली. आणि तेव्हा मोठी मुलगी हिला काय तर म्हणायला लागली. काय म्हणते बघा, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू, आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. आणि इथं काय म्हणते मोठी मुलगी, की मलाशा असं जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई काय करेल, तुला रागवेल, स्कोल्ड करेल. आणि मी जसं बुटं काढते ना मध्ये आत येण्याच्या अगोदर, तसं तूही काढ, म्हणजे चांगलं राहील ते. आणि हे एकदम ऑब्व्हियसली, किंवा कुठलीही नवीन गोष्ट आपण घेत असताना आपण काळजी घ्यायला हवी, त्याचं टेक केअर करायला हवं. त्याच्यामुळे ती थिंग जी आहे, ती वस्तू जी आहे ती खराब होत नाही, स्पॉईल होणार नाही. आणि सेम तेच काय करते ही मोठी मुलगी सांगते. आणि याच्यात अजून एक गोष्ट आहे, की लहान मुलीचं नाव आपल्याला इथं कळतं, की तिचं काय नाव आहे, मलाशा आहे लहान मुलीचं नाव, हे लक्षात राहू द्या. आणि मग पुढे काय होतं बघू आता, द गर्ल्स took off their shoes, raised their skirts, and walked through the puddle towards each other. Malasha stepped in up to her ankles and said. आणि मग एवढ्यात काय होतं, की मग त्या दोन्ही मुली आपापली बोटं काढली त्यांनी, आणि मग त्यांचा जो शर्ट असतो थोडासा, म्हणजे ड्रेस असतो तो थोडासा वरी घेतात, की नको पाण्यामध्ये त्या भिजू नये, कारण पाणी चांगलं नाही आहे ते. नॉट अ प्युअर वॉटर, क्लीन वॉटर, नॉट अ क्लीन वॉटर, नॉट बिकॉज इट इज अ स्पॉइल्ड वॉटर. म्हणजे खराब झालेलं पाणी आहे, माती आहे त्याच्यामध्ये, सॉइल्ड मिक्स आहे, त्याच्यामध्ये माती मिसळलेलं पाणी आहे, चिखल आहे थोडक्यात. आणि मग या दोघी आपल्या अशा ड्रेस काय करतात, थोडंसं वरी घेतात आणि मग डबक्यातून एकमेकीच्या दिशेनं काय करतात, त्या चालू लागतात. एवढ्यात काय होतं, की आता मलाशाचे पाय जे असतात ते घोट्यापर्यंत थोडे आत बुडतात आणि तिला वाटतं की आता हे खूप कसं आहे, खोल आहे. मग थोडक्यात ती काय म्हणाली बघा, इट इज डीप अकुलका, आय एम अफ्रेड. बघा आत्ता म्हणल्याप्रमाणे काय म्हणते तिनं मग, अकुलकाला, अकुलका म्हणजे मोठ्या मुलीचं नाव आहे, लहान मुलीचं नाव मलाशा आणि मोठ्या मुलीचं नाव काय, अकुलका, हे लक्षात राहू द्या. ओल्डर गर्ल इज अकुलका अँड लिटल गर्ल इज मलाशा. मलाशा काय म्हणते, इट इज डीप अकुलका, आय एम अफ्रेड. हे कसं वाटतंय, खूपच खोल वाटतंय, मला भीती वाटू लागली आहे. मग तेव्हा अकुलका काय म्हणते बघा, नेवर माइंड, शी रिप्लाइड, इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवार्ड मी. मग हे अकुलका काय म्हणते, की यापेक्षा ते आधी खोल नसेल, म्हणजे खोल नाही ते, घाबरू नकोस, काय हरकत नाही, आणि थेट काय करतो, माझ्याकडं चलत ये, असं तिनं म्हणते. मग म्हणल्यावर आता काय करते बघा, आता मलाशा आणि अकुलका, दे केम क्लोजर टू इच अदर. अकुलका सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. मग दोघी आता कसं आल्यात, तिनं ह्या साईडला होती, एका साईडला अकुलका होती, एका साईडला मलाशा होती. दोघे आता एकत्र काही जवळजवळ येऊ लागले, म्हणजे आता खूप जवळ आले. आल्याबरोबर अकुलका काय म्हणते मलाशाला, मलाशा
जरा लक्ष ठेव आणि काय करू देऊ नकोस तू, डू नॉट स्प्लॅश इट अप, म्हणजे चिखल उडू नकोस किंवा उडू देऊ नकोस. आणि कसं ये तू थोडंसं जपून चाल, म्हणजे चिखल उडणार नाही, घाण होणार नाही, पडणार नाही. मग हिचं असं म्हणणं हिनं सांगत असते. आता पण एवढ्यात होतं काय बघा आता. शी हॅड बेअरली सेड दॅट वेन मलाशा प्लम्प्ड हर फूड इन टू द वॉटर अँड बेस्पॅटर. बघा या ठिकाणी इथं आपल्याला पिक्चरमध्ये दिसतंय हे जवळ आलेले आहेत आणि आता हे आपण जे वाचत आहोत तो त्याचाच आता भाग इथं या पिक्चरमध्ये या इमेजमध्ये दाखवलं आहे आपल्या या टेक्स्टबुकमध्ये. आणि मग या ठिकाणी काय होतं बघा, अकुल्काज न्यू ड्रेस, नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. वेन अकुल्का सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा अँड स्कोल्डेड हर अँड रॅन आफ्टर हर अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर. मलाशा वॉज फ्रायटेनड and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. आणि हे आता आपण एक्सप्लेन करण्याच्या अगोदर काही गोष्टी मी तर तुम्हाला क्लिअर करतो. तुमच्या या ज्या ठिकाणी आपला लेसन आहे, स्टोरी आहे दिलेली, त्या ठिकाणी एक मार्जिनचा भाग असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जसे इथं इस्टर, रील्स, पाईल हे जे वर्ड्स दिले आहेत हे तुम्ही पाठ करा, रिसाईट करा. हे अतिशय युजफुल आहेत तुम्हाला अंडरस्टँडिंग चांगले होण्यासाठी. या लेसनची स्टोरीची हे वर्ड्स तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही जसा एक पार्ट वाचाल त्यानंतर लिसन अँड ॲन्सर म्हणून एक भाग असतो. इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चन तुम्ही थिंकिंग करून तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार हे सोडवा, हे लिहून काढा तुमच्या नोटबुकमध्ये क्लासवर्कच्या. म्हणजे तुमच्यासाठी एक प्रॅक्टिस होईल. आणि इंग्लिशमध्ये म्हण आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जो जेवढा जास्त सराव करतो तेवढा अधिक तो कसा होतो, उत्तम होतो किंवा चांगला होतो त्याचा अभ्यास. तर आता आपण इथं बघूया, आता जो आपण आता पॅसेज वाचलेला आहे इथं काय घडतं. आता ह्या अकुल्काचं तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच काय होतं की आता बघा की असं पूर्ण होतच असते की बाबा तू नीट ये, जपून ये. तेवढ्यात मला अशा काय करते, धपकन पाण्यात पाय बुडवते जोरात. आणि बुडवल्याबरोबर अकुल्क्याच्या काय होतं, त्याच्या नव्या ड्रेसवर चिखल उडला. चिखल याला बेस्पॅटर्ड म्हणलेला आहे, चिखल उडाला. आणि मग नुसताच तिचा ड्रेसच खराब झाला नाही तर काय झालं, तर तिचं नाकावर देखील तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यावर देखील काय होते, चिखलाचे शिंतोडे उडाले. मग या आपला ड्रेस अशा प्रकारे घाण झाल्यावर, डाग लागल्यावर मग काय असं स्पॉट्स, म्हणजे ते डाग म्हणलेला आहे स्पॉट्सचा अर्थ. तर या ठिकाणी मग असे डाग पाहून अकुल्का राग येते अकुल्काला मलाशाचा. मलाशाला वाटतं की हो यस आपण काहीतरी आता रॉंग केलेलं आहे. आणि ही अकुल्का जी आहे ती रागात येते. बघा आपल्याला पिक्चरमध्ये आपण बघू शकतो. मग रागात आल्यानंतर ही अकुल्का काय करते, तिला पकडण्यासाठी तिला मारण्यासाठी तिच्या पाठीमागे पळू लागते. आणि पळत मग हे असं पळाल्यानंतर मलाशाला समजते की आता आपल्याला मारणार. मग तेवढ्यात मलाशा काय करते, त्या डबक्याच्या बाहेर उडी मारते आणि उडी मारून घराकडे आता पळायला लागली. आता पळाली. पळाली येत असताना अकुल्काज मदर पास्ड बाय. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्पॅटर्ड अँड सॉइल्ड. एवढ्यात अकुल्काची आई देखील आता तिथं आलेली आहे. आणि कारण हे गावामध्येच घडते, ते इकडं पळत असते. तेवढ्यात अकुल्काची आई तिथंच असते जवळपास आणि बघते की अकुल्काची आई की आपल्याच्या मुलीच्या ड्रेसवर चिखलाचे शिंतोडे उडले आहेत. तो हे ड्रेस कसा आहे, न्यू आहे, त्यात इस्टरचा दिवस आहे, फेस्टिवलचा. हे सगळं बघितल्यानंतर अकुल्काची आई देखील थोडीशी रागात येते. आणि रागातून काय म्हणते अकुल्कालाच, वेअर अकर्सिड वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. अगं नतद्रष्ट मुली, म्हणजे एक शब्द वापरायला असतो आपला राग व्यक्त करण्यासाठी असं इंग्लिशमध्ये, ज्याला अकर्सिड वन म्हणतात. आणि मग तिनं म्हणते की असं तसं स्वतःला एवढं कुठं घाण करून घेतलंस तू. म्हणजे अकुल्कावरच राग होते, जणू काय हिनंच ते स्वतःहून खाली पडली आहे. पण इथं आता अकुल्का उत्तर देते बा, काय म्हणते की मी हे केलं नाही तर काय केले, मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅशड इट ऑन मी. मलाशानं काय केलं म्हणते, तिनं मुद्दामून माझ्यावर चिखलाचे शिंतोळे काय केलेत, उडवले, बेस्पॅटर्ड झाले, स्प्लॅश केली तिनं. आणि मग हे ऐकल्यावर अकुल्काच्या आईला राग येतो. मग काय होते बघा, अकुल्काची आई काय करते या ठिकाणी. आता अकुल्काज मदर ग्रास्प्ड मलाशा अँड गिव्ह हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. मलाशा बिगेन टू हाऊल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. आणि मग अकुल्काची आई त्या मलाशाला ग्रास्पड म्हणजे पकडते. मग पकडल्यानंतर
गिव्ह हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक, म्हणजे मानाच्या पाठीमागे जोरात फटका मारते. त्यासाठी इथं हा शब्द वापरला आहे. यू कॅन सी हिअर इन द मार्जिन नेप ऑफ हर नेक, द बॅक ऑफ द नेक, म्हणजे मानाच्या पाठीमागच्या बाजूला एक फटका मारते. आणि फटका मारल्यानंतर मला अशा काय स्वाभाविक आहे नॅचरली की ती रडू लागते, किंचाळते. म्हणजे हे आवाज ऐकल्याबरोबर मला अशाची आई बाहेर येते. आणि मग आई बाहेर आल्यानंतर म्हणते की तुम्ही माझ्या मुलीला का मारताय. म्हणजे असं शेजारणीवर ती ओरडू लागते तिच्या. म्हणजे दोन्ही कसे ते शेजारणी येतं, म्हणजे नेबर्स आहेत थोडक्यात. आणि हे सगळे विलेज आहे, गावकरी लोक आहेत, टोटल विलेजर्स आहेत. आणि पिझंट्स म्हणले ते शेतकरी आहेत ते तिथले. त्यानंतर आता स्टोरीमध्ये एक वेगळंच वळण पडतं. पहा ते चित्रामध्ये आपण दाखवलेलं आहे. काय घडतंय हे चित्रामध्ये, काय बघतोय आपण बघा तुम्ही. तरी तर आपल्याला खाली दिलेलं आहे. मग काय होतं, वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर and the women began to quarrel. The men too ran out, and a big crowd gathered in the street. All were crying, and nobody could hear his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push, and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped into the midst of the peasants and began to talk to them. आता इथं काय झालं की शब्दाने शब्द वाढत गेला, म्हणजे भांडणं त्यांची वाढू लागले. त्यात मग स्त्रिया जे येतात त्या देखील त्या भांडणात पडल्या दोन्ही बाजूच्या. मग पुरुषही आले, म्हणजे जेंट्सही आले भांडणामध्ये. रस्त्यावर एकदमच भली मोठी गर्दी सुरू झाली. आपणही असं बऱ्याच वेळेस बघतो की एखादं छोटंसं रिझन असतं आपल्या सोसायटीमध्ये, एखाद्या गल्लीमध्ये, आणि मग तुमच्या लहान चिल्ड्रनमध्ये कुठलं तरी छोट्या गोष्टीसाठी भांडणं होतं आणि त्याचं रूपांतर, त्याचं कन्वर्ट एका मोठ्या अशा फाईटमध्ये होऊन जातं. मग हे असंच सेम टू सेम काय झालेलं या ठिकाणी, सर्वजण आरडाओरडू करू लागलेत. आणि मग कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही. कुणाचे एवढं जोरात भांडणं चालू झाली आता सुरू आहेत की एखाद्या तिथल्या एका माणसाचं दुसरा माणूस काय म्हणतोय काय ऐकू येईना. मग सर्वजण एकमेकावर काय करू लागलेत, ओरडू लागलेत, शिवायशाप देऊ लागलेत. एका माणसानं काय केलं, त्यातल्या आता दुसऱ्या माणसाला थोडासा धक्का दिला, आणि धक्का दिल्यावर मग ह्या भांडणाचं रूपांतर काय झालं, मारामारी सुरू झालं. आणि मग तेवढ्यात आकुलकाची आजी काय होते जरा बाहेर आली, आणि तिने या सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध उभी राहिली. आणि उभे राहून ती आता काय ते म्हणू लागली बघा, की काय म्हणते, व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स, कन्सिडर द हॉलिडे, दिस इज अ टाईम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. हिनं काय म्हणते की अरे प्रियजनांनो, अरे लाडक्यांनो, हे तुम्ही काय करीतात, हा सुट्टीचा दिवस आहे, याचं तरी भान ठेवा. हे आनंद साजरा करण्याची वेळ आहे, आणि तुम्ही काय करताय, पाप करताय. म्हणजे भांडणं करणं ती रिलिजियस मूवमेंट, म्हणजे रिलिजियस फेस्टिवलला, म्हणजे धार्मिक अशा कार्यक्रमाला किंवा कधीही भांडणं करणं कसं आहे, चुकीचं आहे. आणि ज्या दिवशी एकमेकाला आनंद वाटायचा असतो, आनंद साजरा करायचा असतो, त्या दिवशी तुम्ही काय करता, एकमेकाला शिव्या देताय, म्हणजे पापच आहे, चुकीचं आहे. असंही काय म्हणते आकुलकाची ग्रँडमदर म्हणू लागली आहे. आणि मग असं हिनं म्हणू लागली आहे. तेवढ्यात आता काय होतं, हे लोक ऐकत काहीचं, तर काय होते बघा आता. तर दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. शी वूड नेवर हॅव स्टॉप्ड देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुलका ॲट मलाशा. आणि एवढं ती आजी सांगते, ही वृद्ध स्त्री तर म्हणलेला आहे किंवा असं करू नका, पण हिच्याकडं कुणीही लक्ष दिलं नाही. उलट तिला धक्का मारला कोणीतरी तेवढ्या, आणि ती खालीच पडली. आणि मग अकुलका आणि मलाशाची जी काही जर दोघीची जर भांडण नसली असती, खरं तर ही आलीच नसती म्हणतात कोण, तर ही अकुलकाची ग्रँडमदर. कारण तिला अकुलकाच्या ग्रँडमदरला माहिती आहे लहान लेकराची भांडणं आहेत, चिल्ड्रनचे आहेत, हे काही जास्त वेळ चालत नसतात, काही काही सिरियस नसतात. त्याच्यामुळे हे तिने समजायला आली होती. बघू, while the women exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. While she was scratching, Malasha came up and began to help her. She picked up a chip and widened the reel. आता या ठिकाणी काय होतं बघा, की या ठिकाणी इकडं स्त्रियांचे जोरात काय होतात, भांडणी सुरू होत असतात. तोवर अकुलका काय करते, तिचा ड्रेस जो असतो पुसून काढली, आणि तिने काढून काय केली, म्हणते गोळात ज्या ठिकाणी डबका होती तिथं परत गेली, ज्या ठिकाणी ह्या दोघीमध्ये भांडण्याला सुरुवात झाली होती. मग तिनं तिथं जर गेली आणि घेऊन काय केली, आता करू लागली, एक दगड घेतली तिनं वाटोळा, आणि त्या दगड उचललाय तिनं, आणि त्या डबक्याच्या ठिकाणची जमीन आहे खरवडायला सुरुवात केली आहे. म्हणजे तिथं पाणी वाहू लागले, जरा थोडंसं त्याला रुंद करू लागली आहे.
आणि त्याच्यामुळे जेणेकरून काय होईल तिथं पाणी रस्त्यावर वाहू लागेल यासाठी करू लागले तिनं. मग हे तिचं जमीन खरवडणं चालू असताना मला तिथं तिथं परत मला तिथं जाते आली कुठं जिथं आकुलका गेलेली आहे. मग तिला काय करू लागले आता मला मदत करू लागले कशासाठी तर पाणी वाहवण्यासाठी. आणि मग ती काय करते दगडाचा एक चपटा तुकडा घेतले तिनं आणि ती देखील काय करू लागली आता ओढा रुंद करू लागली. त्यानंतर द पिजन्स हॅड बिगन टू फाईट जस्ट ॲज द वॉटर वेन डाऊन द रील टुवार्ड द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील अँड द अदर फ्रॉम द अदर साईड. आधी तर काय झालं बघा मलाशाही मग आता शेतकऱ्यांचे हे भांडणं चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत वाहत जिथं ती वृद्ध स्त्री म्हणजे आकुलकाची आजी त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत ती पोहोचलं पाणी. कारण कशामुळे ही दोघींनी काय केलं ते रुंद केलं आणि पाण्याचा फ्लो जो आहे तो काय झाला वाढला आणि म्हणजे फास्ट झाला आणि तो तिकडे वाहू लागला. इथं हे भांडणं चालू आहेत. दोन्ही मुली एक जण ओढ्याच्या काय एका बाजूला आहे तर दुसरी काय त्या ओढ्याच्या रील म्हणण्याला ओढ्याला या ठिकाणी तर दुसऱ्या पलीकडच्या बाजूला आहे दुसरी मुलगी. अशा आणि दोघी काय केले त्या दोन्ही साईडनं पळ सुटल्या आहेत. मग तेवढ्यात आकुलका काय करू लागली की थोडंसं ओरडली. काय म्हणते बघा की लुक आउट मला लुक आउट का म्हणते ते बघ मला ते बघ. म्हणजे ह्यांच्यातली भांडणं आता संपवून गेली. ज्यांच्यासाठी भांडणं चालू आहेत ते त्यांची तेव्हाच काय झाली आता मिटलेत. या शब्दानं आपल्याला इथे लक्षात येत आहे. मग मला वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. द गर्ल्स वेर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप which was bobbing up and down the reel. They ran straight into the crowd of the peasants. The old woman saw them and said to the peasants. मग आता काय झालं बघा मलाशालाही काहीतरी बोलायचं होतं सांगायचं होतं कारण आता असं ओरडल्यानंतर आकुलका पण हसून हसून तिला काय कळेच ना की एवढं हसू लागली तिनं एवढं हसू येऊ लागले तिला एक शब्द देखील तिच्या तोंडातून येईना गेलाय फुटना गेलाय. जसं माणसाला कधी कधी होतं आपल्याला इतका आनंद होतो की इतकं मजेशीर गोष्ट वाटते की आपल्याला बोलायचं असतं पण वी कॅन नॉट स्पीक एनिथिंग जस्ट वी लॉफ. आपण हसतो तसं झालेलं आहे अवस्था कोणाची मलाशाची. ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडं पाहत या दोन्ही मुली काय करू लागल्या आता धावू लागल्या त्या पाण्यासोबत आणि हसू लागल्यात नुसत्या. आणि मग पळत पळत त्या थेट शेतकऱ्याच्या घोळक्यात शिरल्या जिथं यांचं भांडणं चालू होतं. मग त्या ठिकाणी आल्यानंतर ही जी काय आकुलकाची मदर होती हिने ह्या दोघींनाही बघितलं आणि बघितलं आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली का म्हणते बघा की शेम ऑन यू बिफोर गॉड मेन यू हॅव started fighting on account of these two girls and they have long ago forgotten it. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. आणि मग आकुलकाची आजी काय म्हणू लागली यांना की हे लोक जरा देवासाठी स्वतःची लाज तरी बाळगा. ज्या दोन मुलींच्या कारणामुळे म्हणजे ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स इथं असा वापरलेला तुम्ही भांडू लागलात फाईट करू लागलात त्या केव्हाच त्यांनी काय केलं आपलं भांडून काय केलं विसरून गेलेत ते फॉरगॉटन इट. आणि आता या लाडक्या मुली काय करू लागल्यात एकत्र किती छान खेळू लागल्यात नाला जरा ते बघा तुम्ही इथं का बा कसं खेळू लागल्यात आणि त्या काय दे आर वायझर दॅन यू. आणि खरोखरच त्यांच्या कृतीतून दिसून येतं आहे की ते तुमच्यापेक्षा कशा आहेत त्या जास्त समंजस आहेत हुशार आहेत. आणि मग बघा द मेन लुकड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम्ड देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर टू दिअर फार्म. अशा प्रकारे लोकही काय करतात त्या मुलीकडं बघतात पाहिलं त्यांनी आणि खरोखरच त्याला लक्षात आलं की अरे आपण काय करतो चुकीचं करतो. छोटीशी शुल्लक ट्रिव्हियल रिझन होतं त्यासाठी आपण एवढं केलं आणि आपल्यापेक्षा तर ह्या वायझर आहेत मुली ह्या सगळं ते विसरून देखील गेल्या आणि परत एकत्र आहे आपण काय भांडणं करायचे आपण देखील एकत्र यायला पाहिजे असा जणू त्यांच्यात विचार आला आणि ते लाज वाटली त्यांना स्वतःची. आणि मग ते स्वतःच्याच वागण्याला हसून मनातल्या मनात आणि वरून देखील ते आपापल्या शेताकडे काय केली ती निघून गेली. आणि अशा प्रकारे इट इज finished or overheard the lesson or story. I hope you will understand the story and look at the questions, study them so that you can understand the lesson very well. Thank you very much.